महावाचन उत्सव अंतर्गत आमच्या जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा निमखेड बाजार येथे आम्ही एक अनोखा उपक्रम घेतोय। आजच्या उपक्रमामध्ये आम्ही दहीहंडी सोबतच वाचनहंडी हा एक महाउत्सव साजरा करतोय आणि या उत्सवामध्ये आम्ही दहीहंडी ज्याप्रमाणे सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन हा उत्सव साजरा करतात, त्याचप्रमाणे आमची ही सर्व मुलं सगळ्या प्रकारची पुस्तकं वाचून आज हा उत्सव साजरा करणार आहेत। तेव्हा आम्ही या उत्सवाची सुरुवात करतो आहे महावाचन उत्सवाने। चला तर बघूया मग आमची ही छोटी चिमुकली दहीहंडी सोबतच महाहंडी महाउत्सव वाचनहंडी। वाच बेटा। सातवा वाघाची मुंगदा लिहू लागली। मुंगदाच्या शाळेत चित्रकला रांगोळी कथाकथन स्पर्धा झाल्या। आज शाळेत बक्षीस समारंभ होता। सर्व मुलांना आणि त्यांच्या पालकांना आमंत्रण होते। मुंगदा आणि तिचे आईबाबाही शाळेत आले होते। त्यांनी मुंगदाच्या बाईची भेट घेतली। काय म्हणते आमची मुंगदा? आईने बाईला विचारले। अभ्यासात वाच बेटा। स्वप्न बघता आली पाहिजे, नुसतंच मोठ्याने वाचा। असं नाही तर ती पूर्ण कशी होती त्यांचा विचार करता आली पाहिजे। असं आपणच नाही तर आपल्यापेक्षा श्रेष्ठ अशी सगळे प्राणी पाहण्यासाठी आपण कधीतरी जंगलात खूप भटकतो, पण आपल्या आपल्या विचारत नाही आणि आपण नाराज होतो, निराश होतो। जंगलात त्या खाना म्हणजे वन्य प्राण्याची अस्तित्व आहे। वन्य जीव जंगलात। चला पुढे। माझे एक आकाशवाणीवरील कार्यक्रम भारत गाजत राहिले ते अण्णाभाऊ साठे बऱ्याचदा ऐकले। एकदा अण्णाभाऊ साठे यांनी मला येऊन भेटा असा भिगाची सौंदर्य माझा। चला पुढे। शाळेत गेलो होतो, प्रार्थनेची वेळ होती। मुले पुस्तकातील प्रतिज्ञा म्हणतात हे पाहून मी सुखावलो। मुले प्रार्थनेतून परतली। मी त्यांना विचारले, तुमच्या देशावर तुमचे प्रेम आहे का? मुले म्हणाली, अलबत्त आमच्या देशावर प्रेम करणारे आम्ही करंटे थोडीच आहोत। मी विचारले, तुम्ही देशावर प्रेम माणसाला स्वप्न बघता आली पाहिजे, नुसते बघता आली पाहिजे असं नाही तर ते पूर्ण कशी होती याचा विचार करता आला पाहिजे। असं आपणच नाही तर आपल्यापेक्षा श्रेष्ठ असे सगळे लोक। चला पुढे। आता स्वप्न पाचवा पाठ भांड्याचे धुणे धुण्याचे सुरू होता। तरुण व आजीची आजी आजोबा कडे गावी पोचले। तिथे मामाची मुलगी आतुरतेने होती। मुलगी तिचे नाव लीला होती। ती चौकीत अन्न भारी खोडकर लोकांना त्रास द्यावा असे तिला नाही वाटायचे, पण तिला खोडकर काढण्याची भारी हौस होती। स्वतःच्या मनात ते करायची। तिला तिच्या एक होती मुलगी, तिचे नाव लीला होती। ती चौकीत अन होती बाळी लोकांना त्रास द्यावा असे तिला नाही वाटायचे, पण तिला खोड्या करण्याची भारी हौस होती। स्वतःच्या मनात ते करायची। गावाचा बंडू शेठ व कष्टाळू, आपण आपलं काम आणि आपलं काम भलं असा त्याचा स्वभाव। सकाळी गावात यायचं, या शुभामची चर्चा। सकाळी लवकर शेतात जायचं, दिवसभरच काम आटपून घरी यायचं। संध्याकाळी घराकडे यायचं। घरी आल्यावर मुलीशी खेळायचं, कट्ट्यावर जायचं। भाऊजी गावचा बंडू शांत व कष्टाळू, आपण काम भलं आणि आपलं काम भलं असा त्याचा स्वभाव। सकाळी त्याच्या ह्या स्वभावाची भाऊजी गावाचा बंडू शांत व कष्टाळू, आपण भलं आणि आपलं काम भलं असा त्याचा सगळ्या गावात त्याच्या या स्वभावाची चर्चा। सकाळी लवकर शेतात जायचं, दिवसभरात काम आटपून संध्याकाळी घराकडे यायचं। घरी आल्यावर खेळायचं। एका गावात सदावर सकू नावाचे जोडपे राहत होते। गजानन नावाचा मुलगा होता। त्यांचा गाडीची मटकी करणारा धंदा होता। भाजलेली मटकी सदा पंचकृषीतील गावातल्या बाजारात विकायला बाजाराला जायच्या आणि
येताना त्याच्या पाठीवर बसवून चला पुढे पट्ट 2 ओळी वाचायच्या बेटा फक्त. असा प्रवास करणारे डॉक्टर पांडुरंग सदाशिव घाणकोजे उर्फ भाऊ याचं सारा आयुष्य घडलेले आहे. तात्या आजोबांच्या मांडीवर बसून लहान होते. भाऊ सतत स्वतंत्र चला माणसाला स्वप्न बघता आली पाहिजे. नुसतंच बघता आली पाहिजे असे नाही तर पूर्व आशा होते याचे विचार करता आले पाहिजे. माझं एकदा ऐकणं आहे. मी आता मोठी झाले असं तूच नाही का म्हणाली. मग कर्मवीर पाटील यांच्याबद्दल मला अतिशय आदर आहे. एकदा मी पुण्यात जाताना वाटेत साताऱ्याला थांबलो. रावांना भेटायला हा शब्द विचारताच आपल्या डोळ्यासमोर साखरेवर नाव मानल्या नाही तर दुसराबाद बावची गावाचा बंधू व कष्टाळू आपण भलं आणि आपलं काम भलं असा त्याचा स्वभाव. सकाळी गावात त्याचा या जयपूर हे एक गाव साखर खाण्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात ऊस विकले जातो. ऊसाच्या वाहतूक बैलगाडीतून केली जाते.